नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत टीचर प्रोफाइल कशी अपडेट करावी या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। सर्वात आधी आपणास ott.mahardd.com या वेब पेजवर आपल्याला यायचं आहे। म्हणजेच टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम या लॉगिन पेजवर आपल्याला यायचं आहे। लॉगिन करण्यासाठी या ठिकाणी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबरवर जो OTP येणार आहे तो OTP या ठिकाणी टाकून या ठिकाणी आपल्याला जे कॅप्चर दिलेले आहे ते कॅप्चर टाकून आपल्याला लॉगिन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी माझे लॉगिन करून घेतलेले आहे। OTP टाकून या ठिकाणी लॉगिन करून घेतलेले आहे। या ठिकाणी आपणास या पद्धतीने हा डॅशबोर्ड आपल्या समोर दिसणार आहे। या ठिकाणी काही सूचना आपल्याला देण्यात आलेली आहे। तुमचे प्रोफाइल तुमच्याकडे पेंडिंग आहे अशी या ठिकाणी डॅशबोर्डवरील सूचना आहे। मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी प्रोफाइल या टॅबवर जायचं आहे। प्रोफाइलला गेल्यानंतर या ठिकाणी आपले नाव, आपले मधले नाव, आपले आडनाव, जन्मतारीख, जे आहे, मोबाईल नंबर आहे, आधार नंबर आहे, पॅन कार्ड आहे, ईमेल आहे, शालार्थ ID आहे, वैवाहिक स्थिती आहे, हे सर्व आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी चेक केल्यानंतर पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। पुढे गेल्यानंतर या ठिकाणी नोकरीची माहिती आपल्या समोर येणार आहे। जिल्हा परिषदेत रुजू झाल्याची तारीख आहे। जर आपली ही तारीख जर आपल्याला बदल करायची असेल तर या ठिकाणाहून जे राईट असं आपल्याला जे चिन्ह दिसत आहे हिरव्या रंगामध्ये यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला तारीख बदलण्यासाठी या ठिकाणी टॅब ओपन होणार आहे आणि ती तारीख या कॅलेंडरमधून आपल्याला सिलेक्ट करून ती तारीख या ठिकाणी आपल्याला बदल करून घ्यायची आहे। माझी या केसमध्ये ही माझी तारीख बरोबर असल्यामुळे मी तारीख काही या ठिकाणी बदलत नाही। जर जातीचा प्रवर्ग आपला जर चेंज करावायचा असेल, काही चुकलं असेल तर या ठिकाणी बरोबरचं जे चिन्ह आहे यालाच क्लिक करून या ठिकाणाहून आपल्याला आपले कास्ट या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी येणार आहे। त्यामधून ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी जी ही माहिती असेल, सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यात रुजू तारीख, सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा UDAS कोड, जी माहिती आपल्याला या ठिकाणी बदल करण्यासाठी अपेक्षित आहे ती माहिती या ठिकाणाहून आपण बदल करू शकणार आहोत। या ठिकाणी माझ्या केसमध्ये ही सर्व माहिती माझी बरोबर आहे म्हणून मी या ठिकाणी काही बदल करत नाही। आपण जर एखादी माहिती या ठिकाणाहून बदल केली तर या ठिकाणी सेव्ह करा हे बटन ॲक्टिवेट होणार आहे। परंतु जर आपली माहिती या ठिकाणी आपण काही बदल करत नाहीये तर या ठिकाणी सेव्ह करा हे बटन हाईड असणार आहे। यापुढे पुढे जा या पेजला गेल्यानंतर पूर्ण प्रोफाइलचे अवलोकन एकाच पेजमध्ये आपल्याला येणार आहे। या ठिकाणी आपण सविस्तर आपली माहिती या ठिकाणी बघू शकणार आहात। पुन्हा आपण आपली माहिती सर्व या ठिकाणी बघून घेणार आहोत आणि सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मित्रांनो, आपणास आपल्या प्रोफाइलला माहिती कोणती आहे आणि आपल्याला आवश्यक असं बदल कोणते आहे या संदर्भात आपण या पेजवर जाणू शकणार आहात। त्याच्यानंतर डॅशबोर्डला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नवीन वेळापत्रक या ठिकाणी अपडेट झालेलं दिसत आहे। या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकतो शिक्षकांचे प्रोफाइल गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्तुत करण्याची वेळ 2 मार्च 2025 ते 9 मार्च 2025 पर्यंत आपल्याला वेळ देण्यात आलेली आहे। आपण ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या आपण चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जर काही चेंजेस असेल तर आपल्याला ही माहिती अपडेट करून घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।